तुम्हाला हुशार अशी गुंतवणूक म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करायची आहे। आता अनेक जण इन्व्हेस्टमेंट म्हणतील तर लांब पळतील। बघा, इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे पण केली जाते, स्मार्ट प्रकारे पण केली जाते। सगळ्यात पहिले तुम्ही एफडी करू शकताय। अमुक रक्कम तुमच्याकडे आली आहे तर तुम्ही काय करू शकताय, ती एफडी मध्ये टाकू शकताय, ज्याद्वारे तुम्हाला काही त्याच्यावर इंटरेस्ट मिळेल। अनेकांकडे एकदम पैसे येत नाही, आम्ही तर जॉबला आहे रे, 15,000 रुपये कमवतो, आम्ही काय एफडी करणार आहे, तर त्याऐवजी तुम्ही महिन्याला इथे आरडी करू शकताय। म्हणजे काय, एकदम पैसे न टाकता जसे जसे तुमच्याकडे पैसे येते तसे तसे तुम्ही आरडी मध्ये टाकू शकताय आणि त्यावर तुम्ही व्याज मिळवू शकताय, तिथून तुमची इन्कम वाढू शकते। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंड किंवा एसआयपी करू शकताय। यावर व्हिडिओ बनवा, अनेकांच्या कमेंट्स आहे, या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करतोय। समजा ए व्यक्ती आहे, त्याचा अमुक पेमेंट आहे, मग भले त्याचा कमी पेमेंट असेल तर तो 500 रुपयांपासून करतोय, 1000 रुपयांपासून तुम्ही एसआयपी करू शकताय। आणि एसआयपी मध्ये कसं आहे, तुमच्याकडे खूप नॉलेज असण्याची गरज नाही, तुम्ही एखादा प्रॉपर म्युच्युअल फंड निवडून घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये एसआयपी करता येतं। जे पण त्यांचे एक्सपर्ट लोक आहेत ते जे स्टॉक झाले, बॉन्ड झाले, यामध्ये पैसे लावतात, त्याद्वारे चांगले आपले इथे रिटर्न्स मिळतात। जसं की उदाहरणार्थ ए हा व्यक्ती आहे ज्यांनी 7,500 रुपयाची मंथली एसआयपी सुरू केली। ओके, वर्षभर त्यांनी हे कंटिन्यू केलं तर त्याचे किती झाले, 7,500 गुणिले 12 म्हणजे 90,000 रुपयाची त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली। आणि त्यावर जर आपण ॲव्हरेज जरी पकडला, आता मार्केट सध्या खूप चांगलं चालू आहे, 15-13% इथे आपल्याला रिटर्न्स मिळत आहे। आणि तुम्ही 10% जरी पकडलं तरी त्याचे 90,000चे 99,000 झाले। सेम त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली, पुढच्या वर्षी त्याचे किती होणार आहे, पुढच्या वर्षी त्याचे झाले 1,08,900 रुपये। तिसऱ्या वर्षी पण त्यांनी हे कंटिन्यू केलं तर 1,19,790 रुपये। चौथ्या वर्षी पण तो हे कंटिन्यू करतो तर 1,31,759 रुपये। आणि पाचव्या वर्षी सुद्धा हे ते कंटिन्यू करतोय तर 1,44,946 रुपये। म्हणजे अशा प्रकारे 7,500 रुपये मंथली आपण एसआयपी केली 1 वर्षासाठी, ज्याचे आपले 99,000 झाले। तीच आपण कन्सिस्टन्सी ठेवली, कंटिन्युटी ठेवली आणि ज्याचा आपल्याला 5 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स मिळाले। हाच फायदा कंपाऊंडिंग आणि कन्सिस्टन्सीचा आहे। त्यामुळे अनेक जण एसआयपी कडे वळत आहे आणि तो एक चांगला ऑप्शन आहे।